आज निफाड तालुक्या पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलं। आशाताईवरती अत्याचार करण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने वाहन चालक 102 यांचे भाऊसाहेब बुर्गे यांनी केलेला आहे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। त्या गुन्ह्यामध्ये अजून काही कलम ॲड केले पाहिजेत अशी भावना असलेलं निवेदन हे आपण पोलीस निरीक्षक आदरणीय गुरव साहेबांना या ठिकाणी दिलंय। त्यांनी त्याची दखल घेतलेली आहे। आशाताईंच्या कामाच्या विषयी त्यांनी आदर व्यक्त केला आणि अधिक कठोर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात त्यांनी शब्द दिलेला आहे। त्याप्रमाणे त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये आशाताई जाणीवपूर्वक काम करत असताना त्यांना वाहन चालकांच्या सोबत 102 असेल, 108 असेल, 112 गाडी असेल, त्याचप्रमाणे लसीकरणाला सुद्धा कोणाच्या तरी गाडीवर बसून जावं लागतं। या संदर्भामध्ये महिलांचे अधिकार, त्यांचे कायदे याविषयी जागृती झाली पाहिजे आणि कोणी अशा प्रकारची हिंमत करणार नाही याचा विचार शासनाने करावा। त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळेस आशाताई जेव्हा पेशंट घेऊन जाते सिव्हिल हॉस्पिटलला किंवा ग्रामीण रुग्णालयाला, तेव्हा कोणीतरी अधिकारी त्याच्यामध्ये असला पाहिजे। ॲम्ब्युलन्समध्ये तिथं कॅमेरे असावेत ही एक भावना आपण व्यक्त केलेली आहे आणि या सर्व गोष्टीची दखल महाराष्ट्र शासनाने आरोग्य विभागाने घ्यावी आणि त्याचप्रमाणे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सुद्धा भेटून आशा आणि गटप्रवर्तकांच्या सुरक्षेच्या बाबत, सन्मानाच्या वागणुकीच्या बाबत आम्ही भेटणार आहोत आणि त्याची दखल जर घेतली नाही तर महाराष्ट्रातील सर्व आशा गटप्रवर्तक संपूर्ण राज्यामध्ये तीव्र असं आंदोलन करतील। कारण महाराष्ट्रामध्ये अनेक वाहन चालकांकडून सातत्याने अशा घटना होत आहेत, अत्याचाराच्या घटना घडत आहेत, याचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि महिलांना सुरक्षितता, आशाताईंना सुरक्षितता मिळाली पाहिजे यासाठीचा पाठपुरावा आयटकच्या वतीने महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने आम्ही करणार आहोत। अन्यथा शुक्रवारच्या नंतर जी मीटिंग होईल त्यानंतर पुढची दिशा आम्ही ठरवणार आहोत।